आप्पी आमची कलेक्टर 15 एप्रिलच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. संकल्प आजगाव पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि अर्जुन समोर चिठ्ठी धरतो. लगेच चिंचोके त्याला म्हणतो, अय मुक्या, जरा इथं नीट वागायचं बरं का. अर्जुन संकल्पाला म्हणतो, सगळे गुन्हे कबूल केलेत का. संकल्प म्हणतो, वाच. अर्जुन चिठ्ठी हातात घेणार. लगेच तेवढ्यात तेथे मनी मावशी येते आणि म्हणते, अरे बंट्या, तुला किती शोधत होते, तू इथपर्यंत आलाय. सरकार म्हणतात शोधत आपल्या घरापर्यंत आला होता हा. चिंचुके म्हणतात, बरं झालं हे दोघे एकत्र आले, चला कबुली जबाब द्या, चला. लगेच मनी मावशी म्हणते, नाही 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 नाही, त्याला तर एकदाचं बरं होऊ द्या. अशा अवस्थेत त्याला जेलमध्ये टाकू नका, मी तुमच्या पुढे हात जोडते. लगेच सरकार म्हणतात, येड्या गत काय बरळतोस. अर्जुन म्हणतो संकल्पाला, यात काय लिहिलंय. संकल्प म्हणतो, वाच. मनी मावशी म्हणते, अर्जुन साहेब, माझं पोरगं येड्यावानी करायला लागलं, तुम्ही नका त्याच्याकडे लक्ष देऊ. अर्जुन म्हणतो, मी 3-4 दिवस झाले बघतोय, असंच काहीतरी करतोय हा. आज सकाळी आमच्या गाडीला सुद्धा आडवा आला होता. काहीतरी नवीन झंगाट याला आपल्या पाठीमागं लावायचं असन. अहो सरकार, हा अजून काय करणार आहे. आपलं चांगलं झालेलं याला बघवत नाही म्हणून चाललंय हे. त्याला आता भांडणं लावायची असतील सुजात आणि घरच्या लोकांमध्ये, आप्पीमध्ये, म्हणून काहीतरी लिहून आणलं याने. काय ऐकू नको त्याचं. मनी मावशी म्हणते, अरे बंट्या, चल ना तू घरला. लगेच बंट्या खोनून तिला म्हणतो, तू चुप बस. चिंचुके म्हणतो, मी काय म्हणतो, तो एवढ्या तळमळून चिठ्ठी देऊ राहिला तर बघू की आपण चिठ्ठीत काय आहे ते. अर्जुन चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेतो. लगेच सरकार म्हणतात, अर्जुन, तू काय या नाराधामाचं ऐकतो. यांनी काय केलं तुला माहिती आहे ना. यानं आपल्या अमोलला बदललं. तुझा याच्या बोलण्यावर विश्वास आहे का आमच्यावर आहे. मनी मावशी म्हणते, अरे अर्जुन बाळा, बंट्या काही बी करायला लागलाय, त्याला येड लागलंय. सरकार म्हणतात, अर्जुन, त्यांनी काही बी लिहून आणलं असेल त्यामध्ये, तुला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे का माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. संकल्प सरकारला म्हणतो, गप. अर्जुनने हातामध्ये घेतलेली चिठ्ठी लायटरने जाळून टाकतो. संकल्प अर्जुनला म्हणतो, का जाळलं तू. अर्जुन म्हणतो, तुमच्यावर विश्वास ठेवेल मी असं वाटतं तुम्हाला अजिबात नाही. इथून पुढं तुम्ही चौकीत यायचं फक्त तुमच्या गुन्ह्याची कबुली द्यायला. एक वेळचं शिळपाकं मिळतंय ना गावात, ते सुद्धा मी बंद करील तुमचं. लगेच मनी मावशी बंट्याला घेऊन घरी जाते. ते गेल्यानंतर चिंचुके सरकारला म्हणतो, सरकार, तुम्ही एवढा काय लोड घेतलाय. सरकार म्हणतात, लोड काही नाही, पण ते लई येड्या डोक्याचं आहे. सुजय सावकाराकडे येतो आणि सावकार म्हणतात, या या सुजयराव या. सावकार म्हणतात, कसं काय येणं केलं. काय नाही साहेब, तेच बोलायला आलो. सुजय बसायला लागतो. लगेच सावकार म्हणतात, तुम्हाला बसायला सांगितलं का. सुजय थांबतो. सावकार म्हणतात, बसा बसा. लगेच सुजय म्हणतो, काय नाही साहेब, तुम्ही मला तुमचे पैसे मी थोडे थोडे करून देईल. तुम्ही एवढा वेळ दिलाय मला, धन्यवाद बरं का. सावकार म्हणतात, एकटाच आला वय, मला वाटलं सरकार घेऊन येतील तुला कडेवर. लगेच सुजा म्हणतो, हो साहेब. सावकार म्हणतात, आवाज खाली, पैसे तर तुला द्यावेच लागतील. तू सरकारांना यामध्ये आणायला नव्हतं पाहिजे होतंस. हे मला अजिबात पटलं नाही साहेब. मी त्यांना सांगत होतो पण त्यांनी काय ऐकलं नाही. स्वतःहूनच तुमच्या संग बोलायला आले. माफ करा मला साहेब. माफी मागून काय नाही होणार. तू मला गंडवलं म्हणून जाऊ का मी पोलिसांकडे. का टाकू तुला आत. नाही नाही साहेब. मग तू कशाला आणलं सरकारांना यामध्ये. तुला जर स्वतःला या गोष्टी करता येत नसतील तर तू कशाला करतो हे काम. अजून बापाच्या जीवावर उड्या मारतो वय रे. तुला जर काही जमत नसलं तर हातात बांगड्या भर आणि घरी बस. सुजाला राग येतो. सुजा जोऱ्यात टेबल ढकलतो. साहेबाच्या हातामधील चहा सांडतो आणि साहेबाच्या पायावर चहा पडतो. सुजा रागा म्हणतो, हो साहेब, मी तुमचे पैसे देणार आहे. लई बोलायची गरज नाही. लगेच सावकार म्हणतो, लई चरबी आली का रे तुला. माझ्याच ऑफिसात येऊन माझ्यावरच आवाज चढवतो वय रे तू. साहेब, चुकून झालं माझ्याकडून. सुजा खुर्चीवर बसायला जातो. लगेच सावकार त्याला म्हणतात, उठ. माझ्या पायावर चहा सांडलाय तो पुसून घे. सुजा म्हणतो, मी. सावकार म्हणतात, मग तुझ्या बापाला बोलू का. सुजा म्हणतो, अय, नीट बोलायचा. इथं लोक आहे पुसायला, ते पुसतील. सावकार रागा म्हणतो, तू पुसून घे. माझे पैसे तू घेतले, मग तूच पुसायचं. एका आठवड्यात पैसे देणार होता तू, ते पण पैसे दिले नाही. आणि आता जोपर्यंत तू माझे पैसे देत नाही तोपर्यंत तू माझा नौकर आहे. चलपूस, नाहीतर इथून तुला बाहेर जाऊन देणार नाही. मी असलं काही करणार नाही. लगेच साहेबाचे बॉडीगार्ड सुजयला धरतात. सावकार म्हणतात, सुजय, तू जर हा बूट पुसला नाही तर तुला इथून मी बाहेर जाऊन देणार नाही. तुला जर हे करायचं नसेल तर पाठवतो पोलिसाला तुझी वरात काढायला तुझ्या घरी. सुजय मागे येऊन गुपचूप सावकाराचे
बूट पुसतो आपल्या रुमालाने. सावकार म्हणतात, हीच लायकी आहे तुझी सुजय, बापाला पाठवून धमकी देतोस काय? आता दाखवतो तुला, वेळेत पैसे दिले नाही तर काय होतं ते. पैसे आमचे आणि उडवायचे तुम्ही, आणि वरून आम्हालाच वेळ मागणार, आणि वरून आम्हीच तुम्हाला वेळ द्यायचा, आणि आता पैसे पण द्यायचे, आणि नौकरागत वागायचं. लक्षात ठेव, कोण आहेस तू माझा नौकर. इकडे चिंचुके अर्जुनला म्हणतो, साहेब तुम्ही त्या बंट्याचं टेन्शन घेतलं का? अर्जुन म्हणतो, नाही रे, त्याचं नाही, ते सटकू आहे, काय करील सांगता नाही. सकाळी तो गाडीला आडवा झाला. साहेब आपण त्याचा विषय संपून टाकू की मायलेकाला देऊ आतमध्ये टाकून. एवढ्या गावाने त्यांच्या तोंडात शेण घातलं तरी ते गप्प आहे का? त्यात ती मनी मावशी तरी थोडी गप्प आहे, पण हा बाबा थोडा तरी गप्प आहे का? यांना तुरुंगात टाकल्याशिवाय एक कबुली देणार नाही, ते खरं आहे. त्यांना 8-10 दिवस ठेवू डांबून, मग येतील वटणीवर, आणि ते जेलमध्ये असले का आप्पे बी जरा रिलॅक्स राहील. साहेब एवढ्यांनी काय बरं वाटणार नाही, त्यासाठी माझ्या खास मित्राला बोलवलं पाहिजे, शहेनशहाला. अर्जुन लगेच खुश होतो. तुमच्यापेक्षा लय भारी माणूस आहे तो. आप्पी मॅडमसाठी काहीतरी स्पेशल करील तो. आई शपथ चिंचुके, लय भारी आयडिया दिली, 1 नंबर. साहेब तुम्ही एकदम मस्त प्लॅन करा मॅडमसाठी आणि अमोलसाठी, त्यांचं टेन्शन एकदम गायब. दुसरीकडे सरकार बंट्याला हाणत असतात, आणि सरकार म्हणतात, काही अकलीचा भाग आहे का तुला? मनी मावशी म्हणते, पाहिजे तर आम्ही तुम्हाला आत्ताच्या आत्ता लिहून देतो, काही कोणाला बोलणार नाही, पण आम्हाला बाहेर जाऊ द्यावं तेवढं. माझा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही, तुमचा विषय मला कायमचा संपवावा लागेल. एवढं होऊन सुद्धा तुम्ही जसं वागता ना, ते बघून तुम्हाला उद्याचा शेवटचा दिवस देतो. आजचा दिवस तुम्ही फक्त जगून घ्या. याला समजत नसल तर याला समजून सांगा, त्याचं आयुष्य गेलं म्हणे. मनी मावशी म्हणते, आम्ही आजच्या आज जायला तयार आहे सरकार आमची लय वाईट हालत झाली, आम्हाला तेवढं बाहेर जाऊ द्या ना. सरकार म्हणतात, ठीक आहे, आज रात्री तयार राहा, हायवेला गाडी तयार असेल तुम्हाला दोघाला घेऊन जायला. लगेच मनी मावशी म्हणते, आम्ही कधीच कोणाला काही बोलणार नाही, शपथ नाही बोलणार. आणि चुकून जरी बोललात, मी जरी आत गेलो तरी चालेल, पण तुम्ही जिवंत राहणार नाही. सरकार तेथून निघून जातात. लगेच मनी मावशी म्हणते, अरे बंट्या, आपण एकदा का इथून बाहेर पडलो, या सगळ्यांची वाट लावून टाकू. शेतामध्ये विनायकराव आणि बाप्पू काम करत असतात. विनायकराव पाणी पित असतात. बाप्पू म्हणतात, ऊन लय लागायला लागलंय. विनायकराव म्हणतात, घ्या पाणी घ्या. बाप्पू, मला आधी शेतात फार करमायचं, पण जेव्हापासून मला कोणीतरी कुशीत घ्यायला लागलं ना, तेव्हापासून मला अजिबात शेतात येऊशीच वाटत नाही. बाप्पू म्हणतात, अमोलबद्दल बोलताय ना तुम्ही? विनायकराव म्हणतात, हो. बाप्पू म्हणतात, विनायकराव काही म्हणा, आता नातवंड आली, आपण जुनं खोड झालो. लगेच विनायकराव म्हणतात, जुनं बिनं नाही बरं का, अजून अमोलबरोबर लय पळायचं. तेवढ्यात तेथे अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो, मी आत्ता चालू, मला तुमच्याशी बोलायचंय, पण आप्पीबद्दल बोलायचंय. विनायक काका म्हणतात, का रे, सगळं ठीक आहे ना? हा, आता ठीकच आहे म्हणायचं. अर्जुन म्हणतो, सगळं ओके आहे, मला असं वाटतं तिला एखादं सरप्राईज द्यायचं, म्हणजे तिला एकदम भारी वाटेल आप्पीला. वा, हे चांगलं आहे की. मग त्यासाठी जर जुन्या खोडाची तुला काही मदत लागली तर आम्हाला सांग. आप्पी एकटी असती तर तिला गाडीवर बसवलं असतं आणि गेलो असतो फिरायला, पण आता बाळ आहे ना. अर्जा, लय लांब फिरायला जाऊ नको बरं का, जवळचे जवळ जा. जुन्या खोडाने कन्फ्युजच केलं बाबा. दागिना घेऊ नको आणि लांब फिरायला जाऊ नको. मग मी करू काय? अर्जा, तू आप्पीला वेळ दे. बाप्पू लगेच म्हणतात, 1 नंबर बोलला तुम्ही पार्टनर. तुम्ही दोघं एकमेकाला वेळ द्या, निवांत गप्पा मारा. अर्जुन म्हणतो, आता मला कळलं काय करायचं ते. विनायक काका म्हणतात, अरे अर्जा म्हणतो, अर्जा नाही, शहेनशाह. घरी स्वप्नील काहीतरी वाचत असतो. तेवढ्यात सुजा तेथे येतो. सुजा स्वप्नीलला म्हणतो, तू मागं बोलला होता ना तुला प्रॉपर्टी नको म्हणून, मग तू ये सरकारांना सांग, मग ती प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून घेतो. स्वप्नील म्हणतो, काय झालं तुला? आता मी सगळं सांगत बसत नाही तुला, तेवढं कर फक्त तुला. स्वप्नील म्हणतो, सुजय मला प्रॉपर्टी नको, पण अमोलसाठी ठेवील मी. सुजय म्हणतो, अमोलचे आईबाप बघून घेतील ते. त्याची आई कलेक्टर आहे ना, त्याला कशाला पाहिजे प्रॉपर्टी? स्वप्नील म्हणतो, कलेक्टर आहे, पण तिनं 1 पैसा नाही घेतलेला, आणि अर्जुनचा पगार आहे हे तुला माहितीच आहे. लगेच सुजा म्हणतो, त्यांच्याकडे जमीन आहे दादा. हो, ते विनायक काका आणि बाप्पूची आहे, त्यावर दीपकचा बी अधिकार आहे. सुजा म्हणतो, दादा तुला सगळ्यांचं सगळं माहिती आहे,
पण सख्या भावाबरोबर काय चालू आहे ते माहिती नाही. तुला तुझ्या विषयाची प्रॉपर्टी मिळाली ना, लगेच सुजा म्हणतो, अरे पण तुला मूल पण होणार नाही ना. मी तुला माझा निर्णय सांगितला आहे. अमोल माझाच मुलगा आहे. तुला माहिती आहे का माझ्यासोबत काय झालंय ते? पार कुत्र्यागत हालत झाली माझी. काय झालंय? सगळा घोळ सरकारांनी करून ठेवलाय. त्यांना एक काम सांगितलं होतं ते पण उलटं करून ठेवलंय त्यांनी. सुजय, सरकार चुकलेत, पण नुसता त्यांचा दोष नाही, त्यात चुका तुझ्या पण आहेत. तुझं हे लेक्चर क्लासच्या पोरांना दे, मला नाही. मी माझा निर्णय तुला सांगितला. ठीक आहे, लक्षात ठेवीन मी. भाऊ म्हणून तुझा काहीच उपयोग नाही आहे आणि नवरा म्हणून सुद्धा. सरकार म्हणे मावशीचा मोबाईल फोडून टाकतात आणि म्हणतात फुटलाय मोबाईल. आता सगळे पुरावे नष्ट झालेत. सगळे पुरावे नष्ट झाले. आता काही टेन्शनचं काम नाही. सगळे पुरावे संपवले तरी तुमचा गुन्हा लपणार नाही. जोपर्यंत तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत एकवर एक अडचणी येतच राहणार. रुक्मिणी, हे तर करावंच लागणार होतं, नाहीतर घर फुटलं असतं आपलं. हे बघा, तुम्हाला मी चांगलं ओळखते. घराचं कारण सांगून तुम्ही स्वतःचा गुन्हा लपवू नका. अहो, तुम्ही अर्जुनला जाऊन सारं सांगा. मी म्हणते ते ऐका, नाहीतर कोणीतरी दुसरं येऊन सांगे. कोणी सांगत नाही आता. लगेच ते सुजा येतो. सुजा म्हणतो, सरकार उद्याच्या उद्या जमीन माझ्या नावावर झाली पाहिजे, नाहीतर मी सगळं अर्जाला सांगन. रुक्मिणी म्हणते, तुझीच कमी होते. सुजा म्हणतो, आई अजून मी तुला यांची बाजू घेऊशी वाटते? मग मला बोलायचंच नाही. त्यांची बाजू घेत नाही मी. सरकार चिडून म्हणतात, अय सुजा, तुला सांगितलेलं कळतं का? तुझे पैसे तूच द्यायचे. तुला करायचं काय ते कर. मी तुला सांगून ठेवतोय, मी आता तुला 1 रुपया सुद्धा देत नसतो. द्यावेच लागतील. सरकार, माझ्याकडे पैसे नाही आहेत. उद्याच मला त्या इन्व्हेस्टरचा विषय संपून टाकायचा आहे. मला लई वाईट वागवलंय त्यांनी. उद्या रात्रीच काय करायचं ते करा. जमीन माझ्या नावावर झाली पाहिजे, नाहीतर मी अर्जाला सांगेन. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.